प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तुमचे पर्याय आहेत ए 6, बी 5, सी 4, डी 3. बरोबर उत्तर आहे ए 6. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तुमचे पर्याय आहेत ए नागपूर, बी भंडारा, सी अमरावती, डी चंद्रपूर. बरोबर उत्तर आहे ए नागपूर. प्रश्न क्रमांक 3. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तुमचे पर्याय आहेत ए पूर्णा, बी भीमा, सी भोगावती, डी नीरा. बरोबर उत्तर आहे सी भोगावती. प्रश्न क्रमांक 4. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? तुमचे पर्याय आहेत ए संत तुकडोजी महाराज, बी संत गाडगे महाराज, सी संत तुकाराम महाराज, डी संत रामदास महाराज. बरोबर उत्तर आहे ए संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 5. महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? तुमचे पर्याय आहेत ए आयुक्त, बी जिल्हाधिकारी, सी महापौर, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे सी महापौर. प्रश्न क्रमांक 6. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तुमचे पर्याय आहेत ए संत रामदास, बी संत तुकाराम, सी संत जनाबाई, डी संत ज्ञानेश्वर. बरोबर उत्तर आहे डी संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 7. मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुमचे पर्याय आहेत ए सप्टेंबर 17, बी सप्टेंबर 13, सी सप्टेंबर 15, डी सप्टेंबर 19. बरोबर उत्तर आहे ए सप्टेंबर 17. प्रश्न क्रमांक 8. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तुमचे पर्याय आहेत ए स्वातंत्र्यवीर सावरकर, बी न्यायमूर्ती रानडे, सी लोकमान्य टिळक, डी महात्मा फुले. बरोबर उत्तर आहे बी न्यायमूर्ती रानडे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तुमचे पर्याय आहेत ए साहित्य, बी शांतता, सी रसायनशास्त्र, डी कला. बरोबर उत्तर आहे डी कला. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? तुमचे पर्याय आहेत ए कलम 16, बी कलम 17, सी कलम 15, डी कलम 18. बरोबर उत्तर आहे बी कलम 17. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या रक्तगटाचे लोक जास्त बुद्धिमान असतात? तुमचे पर्याय आहेत ए ओ रक्तगट, बी ए बी रक्तगट, सी आ रक्तगट, डी कोणतेही नाही. बरोबर उत्तर आहे डी कोणतेही नाही. तर मित्रांनो, बुद्धिमत्ता ही रक्तगटावर अवलंबून नसते, ती व्यक्तीच्या शिक्षण, वातावरण, मेहनत आणि विचारशक्तीवर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 12. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते आहे? तुमचे पर्याय आहेत ए सम्राट हर्षवर्धन, बी सम्राट पुलकेशी, सी सम्राट अशोक, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे सी सम्राट अशोक. प्रश्न क्रमांक 13. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? तुमचे पर्याय आहेत ए अमरकंटक, बी भीमाशंकर, सी ब्रह्मगिरी, डी द्रोणागिरी. बरोबर उत्तर आहे ए अमरकंटक.
प्रश्न क्रमांक 14, पोलीस स्मृती दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तुमचे पर्याय आहेत: ए. एप्रिल 21, बी. नोव्हेंबर 26, सी. 7 डिसेंबर, डी. ऑक्टोबर 21. बरोबर उत्तर आहे डी. ऑक्टोबर 21. प्रश्न क्रमांक 15, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तुमचे पर्याय आहेत: ए. समवर्ती सूची, बी. केंद्र सूची, सी. राज्य सूची, डी. वरीलपैकी नाही. बरोबर उत्तर आहे सी. राज्य सूची. प्रश्न क्रमांक 16, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तुमचे पर्याय आहेत: ए. मिथेन, बी. कार्बन मोनॉक्साइड, सी. कार्बन डायऑक्साइड, डी. ओझोन. बरोबर उत्तर आहे बी. कार्बन मोनॉक्साइड. प्रश्न क्रमांक 17, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तुमचे पर्याय आहेत: ए. मुख्य कार्यकारी अधिकारी, बी. जिल्हा परिषद अध्यक्ष, सी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डी. जिल्हाधिकारी. बरोबर उत्तर आहे सी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. नागपूर, बी. मुंबई, सी. नाशिक, डी. पुणे. बरोबर उत्तर आहे डी. पुणे. तर मित्रांनो, तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.